सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये सध्या चर्चा सुरू आहे ती राधाची। बरं, ही राधा कुठली युवती नसून ती आहे एक म्हैस। आपण सध्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये आहोत आणि आपण बघू शकताय की ही जगातील सर्वात बुटकी म्हैस आहे अशा पद्धतीचा दावा या म्हशीच्या मालकाने केलेला आहे। राधा नावाची ही म्हैस मुर्हा जातीची आहे आणि तिची उंची आपण जर बघितली तर साधारण 3 फूट आहे आणि लांबी जी आहे ती 6 फूट आहे। हिचं वय जर आपण बघायला गेलं तर ते 2 वर्ष 9 महिने एवढं हिचं वय आहे आणि सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यामधील मालवडी या गावची ही म्हैस आहे। खरं तर या म्हशीला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी जी आहे ती बाजारामध्ये मिळत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळते। याचे मालक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, एवढी लहान म्हैस आहे, कशी उत्पत्ती झाली तिची आणि तिची वैशिष्ट्य काय आहेत, काय सांगाल? सर, पहिल्यांदा नमस्कार सर्वांना। माझे नाव अनिकेत त्र्यंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। तर ही राधा नावाची म्हैस ही आमच्याच गोट्यात ते मोर जातीची म्हैस आहे। तिला पहिला वेताला झालेला आहे। त्यात म्हशीत ते आमच्या ह्या राधाच्या आईचे आतापर्यंत एक 3रे वेत आहे। तरी त्याची उंची साधारण, ते वैशिष्ट्य सांगायची झाली तर त्याची उंची साधारण 3 फूट आहे आणि लांबी 6 फुटापर्यंत आहे। हिचा दिनक्रम काय असतो? साधारण सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत दिनक्रम काय असतो? तिचं खाद्य तुम्ही तिला काय काय देता आणि बाकीच्या काही गोष्टी त्याची तुम्ही काळजी घेता का? खरं तर सध्या थंडी सुरू आहे, त्या दृष्टीने काही काळजी घेता का? सर, नॉर्मली म्हणजे आमचा मान तालुक्यामध्ये दुष्काळी भाग होता बऱ्यापैकी। त्याचं आमचं वातावरण बऱ्यापैकी एक उष्ण वातावरण बऱ्यापैकी आहे। पण थंडी जरी असली तर ती नॉर्मल मस्त आमच्या वातावरणाचं वाढलेलं आहे। त्याला स्पेशल म्हणजे काहीच नाही सर तिला केलं। आणि ती बरोबर तिच्या आई बरोबर रानात चरायला जात होती सर आतापर्यंत। आणि ते विषय म्हणजे खोराकासाठी आम्ही थोडंफार खबरे पेंड, मकाचा भुसा आणि जे आपलं गव्हाचं पीठ असतंय त्याचा आम्ही गोळा करून तिला चारतो दररोज। आतापर्यंत किती रुपयांची मागणी आलेली आहे? सर, आता आमचं पहिलंच प्रदर्शन आहे आणि सिद्धेश्वर कृषी महोत्सव मध्ये सोलापूर, आता आम्हाला इथं पहिला चान्स भेटला आहे सगळ्यांना दाखवण्यासाठी। त्याचबरोबर जर आता मागणीचा विषय आमच्या कानावर येतोय, 4.5-5 पर्यंत मागणीचा प्रयत्न चालू आहे। पण आमची ठाम इच्छा आहे की आम्ही त्याला विकणारच नाही। आणि त्याचा विशेष म्हणजे सर, आमचा एक उद्देश आहे की सगळ्या महाराष्ट्र काना कोपऱ्यापर्यंत त्याला पोहोचवायचं सगळ्यांना। त्या म्हशीचे म्हणजे आतापर्यंत जर आपण इंस्टा वगैरे फेसबुक जर सोशल मीडियावर सर्च केलं तर एवढ्या उंचीची म्हैस तर आपल्याला कुठं आढळणारच नाही। सर, मी सर्च केला आहे का वर्षापासून, मी एक BSc ग्रॅज्युएट आहे आणि आमच्या वडिलांनी आतापर्यंत एवढी काळजी घेतली आहे सर तिच्या। तुम्ही त्या म्हशीचं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा उघडून ठेवलेलं आहे, युट्यूब चॅनल सुद्धा तुमचं दिसत आहे त्या ठिकाणी। काय कशाबद्दल त्याच्या अपडेट्स त्या इंस्टाग्राम आयडीवर तुम्ही टाकता का? सर, काय झालंय, आता आम्हाला काय झालं, 1 वर्षापूर्वीच ते पुंगनूर गाय आलेलं ना मार्केटमध्ये, तेव्हा आमच्या वडिलांना वाटलं की आपले पण तेवढीच आपली काय म्हशी उंची वाढत नाही रेडीची, तर आपण त्याला असं प्रयत्न करू का? तर वडिलांना स्वप्न होतं की त्याला आपण असं करण्याचा प्रयत्न करू। चालतंय म्हणलं, कारण मी लास्ट इयर असल्यामुळे माझा स्टडी चालू होता, त्यामुळं ह्या वर्षी माझं झालं। इंस्टाग्राम वरती काही पोस्ट टाकता तिचे? सर, आता ह्या वर्षी ज्या प्रदर्शनात सुरुवातीपासून जे आम्हाला चान्स भेटला तिथं आम्ही त्याचा अपडेट टाकू। नक्कीच आपण बघू शकताय की नव्या तंत्रज्ञानाच्या हातामध्ये हात घालून ही जी मुर्हा जातीची राधा जी म्हैस आहे तिचे अपडेशन सुद्धा ते इंस्टाग्राम आयडी वरती तिच्या टाकत असतात आणि जवळपास 4 ते 5 लाखाची मागणी या म्हशीला आलेली आहे। मात्र या म्हशीला आम्ही विकणार नाही अशा पद्धतीचा दृढ निश्चय या म्हशीच्या मालकाने केलेला आहे। त्यामुळे एकूणच सध्या सोलापूर मधील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये चर्चा जी सुरू आहे ती राधाची सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरापर्सन तौसिफ शेख सह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।